हा गाय से जरीन कीजे तरी अज्ञाना काय उमजे तिही कवणे परिजाणीजे मार्गा ते या हा गाय ऐसे जरी नक्की जे तरी अज्ञाना काय उमजे तिही कवणे परी जाणीजे मार्गा ते या. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना सिद्धत्व जरी आलं, भक्त हा भगवान जरी झाला, कैवल्य पदप्राप्ती झाली किंवा मोक्ष जरी त्याच्या हातात आला, तो सिद्ध पुरुष जरी झाला, तो तीर्थंकर जरी झाला, तरीही त्याला लोकांसाठी जगावं लागतं आणि लोकांसाठी कर्म करावं लागतं. काय असतं, त्याच्यासाठी त्यांनी काही करायची गरज नाही. त्याच्यासाठी आता मंदिर नाही, त्याच्यासाठी मस्जिद नाही, गुरुद्वारा नाही, देव नाही, पोथ्या नाहीत, पुस्तक नाही, जप नाही, फक्त अनुसंधान, फक्त अनुसंधान. व्यवहारात राहत असतानाही तो समाधीस्थ अवस्थेमध्ये राहू शकतो. व्यवहारात राहत असतानाही कर्मबंधनं त्याला प्राप्त होत नाहीत. तरीही पण भगवान म्हणतात, अर्जुना त्यांनी कर्म केले पाहिजे, त्याला कर्म त्याज्य नाही आहे, कारण लोकांकरता त्यांनी अनुकरण करून दाखवलं पाहिजे आणि त्याच्याकडे पाहून लोक कर्म करतील. लक्षात घ्या. म्हणून मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की सिद्धांचे जे प्रकार आहेत त्याच्यापैकी एक सिद्ध पुरुष असे आहेत की जे संसाराच्या व्यावहारिक गरजांच्या उपयोगी पडतात. कोणाला मुलगा नाही, सहज त्यांची कृपा झाली, मुलगा झाला. कोणाला आर्थिक उन्नती झाली, कोणाला रोगमुक्त तो झाला आणि लोकांना हेच पाहिजे. पण ह्या माणसांकडून कोणीही दैवी सामर्थ्य संपन्न झाला किंवा आपणासारखे करीती तात्काळ अशी पोझिशन झाली असं नाही. आपलं सामर्थ्य ते ट्रान्समिट किंवा देऊ शकत नाहीत कोणाला. आणि म्हणून काही उदाहरणं मी सांगितली होती की शिर्डींचे साईबाबा झाले, सिद्ध पुरुष होते, लोकांनी त्यांचा व्यावहारिक फायदा घेतला, पण शिष्य कोणी नाही. त्यांच्यासारखं सामर्थ्य कोणामध्ये ट्रान्समिट झालंच नाही. गजानन महाराज शेगाव, सखाराम महाराज लोणी, मी 100-150 वर्षांचे नावं सांगतो, पण यांचे शिष्य कोणी झाले नाहीत आणि यांच्याकडनं लोकांनी जो फायदा घेतला तो व्यवहाराचा घेतला. आणि हे लोक जास्त टिकूही देत नाहीत माणसांना किंवा ते गाव सोडतील, निघून जातील. म्हणून अवलिये, बालवत, पिशाच्यवत असे प्रकार आहे त्याच्यामध्ये. मी गेल्या वेळेस ही माहिती सांगितली. पण काही सिद्ध पुरुष असे असतात की ज्यांना भगवत कार्य दिलेलं असतं भगवंताने आणि त्यांना सांगितलेलं असतं की बाबा रे, तुम्हाला हे सर्व चालवायचं आहे, तुम्हाला ट्रान्समिट करायचं आहे, आपली शक्ती संक्रांत करायची, आपली चेतना शक्ती आपल्यात जी वाढली ती तपश्चर्येची पॉवर ट्रान्समिट करायची, दुसऱ्यांची कुंडलिनी जागृत करायची आणि त्यांना दैवी तेज देऊन सक्षम बनतील. कर्मयोग, राजर्षीयोग, बुद्धियोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्या सगळ्या वाटांमधून त्यांना नेता येईल अशी पॉवर त्यांनी दिली पाहिजे. यांच्याकडनं मात्र व्यावहारिक फायदे फार कमी होतील.
ज्ञानेश्वरांकडनं व्यावहारिक फायदे नाही होणार. भिंत चालवली पण ज्ञानेश्वरांनी एखादा बैल उठवला असं नाही आहे. भिंत तर एकदा दाखवायचं होतं जगाला, रेडेमुखी वेद बोलवला, पण ज्ञानेश्वरांनी असे चमत्कार केलेले नाही आहेत व्यवहाराचे. कारण आपली दैवी शक्ती याच्यात खर्च करू नये, ती केली पाहिजे साधकांच्या कल्याणाकरता आणि परंपरा चालवण्याकरता, नाही तर परंपरा चालणार नाही. आणि म्हणून हे दैवी तेज जे वापरायचं आहे ते फक्त कल्याणाकरिता, साधकाच्या उत्थानाकरिता, साधक सिद्ध होण्याकरिता, भक्त साधक जो भक्त आहे तो भगवान होण्याकरिता आपलं सामर्थ्य पणाला लावलं पाहिजे. त्यांनी मात्र कर्म करून दाखवलं पाहिजे. हा गायसे जरी न कीजे, आणि मोठ्यानी कर्म करून दाखवलं तर लहान्यांना वळण लागेल. लक्षात घ्या. मोठ्यांनी मग कर्म कसं केलं पाहिजे? लहान्यांना वळण लागेल. आणि वळण लागण्याकरिता ज्या ज्या गोष्टी साधक अवस्थेत करून घ्यायच्या आहेत, भक्त अवस्थेत करून घेणं जरुरी आहे, पात्रतेकरिता करून घेणं जरुरी आहे, आणि काही दिशा दाखवण्याकरिता करून घ्यायच्यात, दिशाबोध देण्याकरिता जर करून घ्यायचं असेल तर स्वतः केलं पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे पाहून लोक धडाक गिरवतील, लोक तसं करतील, अनुकरण करतील. हा गा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे. सगळे सिद्ध पुरुष जर डोळे झाकून असे बसले, हे पहा दोन प्रकार आहेत, साधक अवस्थेतही आहेत, सिद्ध अवस्थेतही आहे. कोणालाही बोलायचं नाही, मौन धारण करायचं आणि आपले डोळे झाकून बसायचं, हा एक प्रकार आहे. आणि विशेषतः चार साधक दिसले की हटकून डोळे झाकतील, पुन्हा काही डोळे झाकतात ते घरी, असं काही नाही. असं जर झालं, एखाद्या वेळेस चांगल्या गोष्टी जर सांगितल्या गेल्या असतील, चार साधक जमलेले आहेत आणि काही डिस्कशन चाललेलं आहे, आणि त्याच्यामधनं काहींना दिशाबोध व्हायचा असेल, काहींना दिशाबोध झाला असेल, आणि त्यावेळेस तुम्ही डोळे झाकून बसले, उपयोग नाही. अज्ञानी लोकांना कसं वळण लागावं असा प्रश्न आहे भगवान कृष्णांचा. अज्ञाना काय उमजे. म्हणून बाप्पासाहेबांना, आपल्या गुरूंना, त्यांचे गुरु मोदीजी महाराज यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या, पृथ्वी तत्वात राहा, नेहमी आकाश तत्वात राहू नको. आकाश तत्व म्हणजे नेहमी समाधीत व्यवहार करत असला तरी तो समाधीमध्ये, अबोलपणा राहील, मौन जास्त राहील. त्याला स्वतःला उपयोग होईल पण जगाला उपयोग होणार नाही त्याचा. आणि जगाला जर उपयोग नाही झाला, त्याला पाप लागलं म्हणून समजा. त्याचं कारण त्याला लोकांचं उत्थान, जशी आई आणि वडील असतात, हे आई वडील बालकाला पोषण करत नसतील आणि त्याला बरोबर संस्कार करत नसतील, त्यांना फीडिंग देत नसतील, त्यांना साधनं उपलब्ध करून देत नसतील आणि त्यांना समजून सांगत नसतील, तर ते पापी आहेत. नाही आम्ही आमचं भाऊ त्या पोरांचं खड्ड्यात गेलं, देव पाहून घेईल, नाही चालणार. असंच शिष्यांचं आहे, असंच भक्तांचं आहे. फक्त शिष्यच नाही, अरे जगाला जर तुम्हाला वळण लावायचं असेल, उजळावया आलो वाटा, तुकाराम म्हणतात.
खरा खोटा निवाड, खरा खोटा निवाड, उजळा वया आलो वाटा. वाटा नीट दिसाव्यात म्हणून मी आलेलो आहे. अंधार पसरलेला आहे, त्या वाटा मी स्पष्ट तुम्हाला दाखवील आणि खऱ्या आणि खोट्या कोणत्या वाटा आहेत ह्या दोन्ही सांगेल. हे काम आहे संतांचं. धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माधवराव गोळवलकर गुरुजी हे सांगलीला आले. फार जुना काळ. त्यावेळेस सोनोपंत दांडेकर मामा होते, वारकरी संप्रदायाचे महान सिद्ध पुरुष मामा दांडेकर. त्यांचं कीर्तन होतं आणि गोळवलकर गुरुजींना समजलं की मामा दांडेकरांचं आज कीर्तन आहे, म्हणजे ऐकायला चलायचं. आणि कीर्तन सुरू झालं, अभंग देखील सुरू झाला आणि अचानकपणे गोळवलकर गुरुजी दिसले येताना. त्यांना सगळेजण पुढे बसा म्हणाले. ते म्हणले नाही, मी लोकांना तुडवत पुढे जाणार नाही, कारण मी शेवटी मागे आलेलो आहे. मागे बसले. पण गोळवलकर गुरुजी आले समजल्यानंतर मामाने एकदम कीर्तन बंद करून अभंग बदलला आणि तो अभंग हा घेतला. धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी, हे चिकरणे आम्हा काम, बीज वाढ वावे नाम. धर्माचं रक्षण करण्याकरिता काही सत्पुरुषांची निवड झालेली असते. जसं राजर्षी योग प्रकटीकरण करण्याकरिता ह्या भूतलावर भगवान ज्ञानेश्वरांचा अवतार झाला, भगवान मोदीजी महाराजांचा अवतार झाला, बाप्पासाहेब आले आणि आपल्याकडे देखील ती परंपरा आलेली आहे. आणि हे जर आपण नाही केलं आपल्या परंपरेने, पाप लागलं, टोले बसतील. कारण बीज, नामाचं बीज वाढवायचं आहे. कसं वळण लागेल हो समाजाला? जर तुम्ही माहिती गुप्तच ठेवली, काय उपयोग आहे सांगा? जैनांचे 24 तीर्थंकर झाले, माहिती सगळी गुप्त, उपयोग काय झाला समाजाला? ठीक आहे, दैवी मंडल चांगलं झालं असेल, अध्यात्म मंडल थोडंसं चांगलं झालं असेल, लोकांचं काय झालं? शेवटी फलित सिद्ध पुरुषांचं लोकांना काय मिळालं याच्यात आहे. लोकांना पोरगं झालं का शिंग निघालं का एखाद्याचा रोग गेला का एखाद्याची आर्थिक उन्नती झाली, याच्यात त्याचं मोजमाप नाही आहे. त्याचं मोजमाप आहे तुम्हाला काय मिळालं, दैवी शक्ती तुम्हाला काय मिळाली आणि तुमचा उत्कर्ष कसा झाला. आणि हे झालं नसेल आणि त्याच्याकडे जर काम दिलं गेलं असेल तर त्यांनी फार मोठा गुरूंचा द्रोह केला म्हणून समजा. गुरुचं ऋण, देव ऋण आणि समाज ऋण, 3 ऋण फेडायचे. समाज ऋण वळण लावून फेडायचं आहे. अरे जे सांगत चालायचं, ऐकतील ऐकतील, न ऐकतील सोडून देतील, जाऊ द्या. आपले शब्द वाया जात नाहीत हे सांगतं. समजा तुम्हाला एक सांगतो, चर्वण तर्पण चर्वण तर्पण चर्वण तर्पण तुम्ही सारखं कोणालाही सांगायले, ते शब्द काय संपले का तुम्हाला वाटतं? तुम्हाला वाटतं ते पुढच्यानी ऐकलं नाही, ठीक आहे, नाही ऐकेल. 25 लोकाला सांगितलं त्यांनी ऐकलं नाही, नाही ऐकलं, पण शब्द गेले का? या भूमंडलावर ते फेऱ्या मारतात. आणि ज्यावेळेस एखाद्या साधकाची अशी मनोवृत्ती बनते की त्यावेळेस ते शब्द त्याच्यामध्ये घुसतात आणि त्याच्यामध्ये मग तो ऐकायला सुरुवात करतो. ही शब्द संपदा कधी ना कधी साधकावर ते प्रहार करते. भले आज नाही कोणी ऐकलं, 25 वर्षांनी ऐकतील, 20 वर्षांनी ऐकेल, आपण कदाचित निघून गेलेले असू, तरी ती शब्द संपदा
ते तेजोमयी शब्द कुठे जात नाहीत आणि ते बरोबर भावी पिढीवर ते आघात करतात. आणि ते फलद्रूप व्हायला ते झाड असं वाढायला सुरुवात होते. बाप्पासाहेबांचे मोदीजी महाराजांचे शब्द गेले का काय कुठे, आणि भगवान ज्ञानेशांचे गेले का काय कुठे, तेच फलद्रूप होत आहेत. आता योग्य वेळ आली की त्या चैतन्याचा पाऊस पडतो आणि बीजांकुर असं उगवायला सुरुवात होतं. चैतन्याचं बीजांकुर त्या पिंडामध्ये सुरुवात होते. आणि ही ब्रह्मांडीय सिद्धांची वाणी, त्याला पाऊस पडल्यासारखं ते होतं आणि बीजांकुर जन्म घेतो. त्याच्यातून वाया जात नाही. हे ज्ञानेश्वरी आज घेतोय, वाया जात नाही, वाया जाणार नाही, स्पष्ट सांगतोय. काही वाया जाणार नाही याच्यातलं. आणि ते कधी ना कधी असं उद्भवेल. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, अरे मी सांगतोय पण हे उगवेल. त्यांचे शब्द असे असायचे की आज सांगून जातोय ना मी, पण हे उगवेल झाड कुठे ना कुठे. वाणी तशीच असते ती. आणि चिंता करायची कारण नाही. ह्याच देही ह्याच डोळा पाहू मुक्तीचा सोहळा नाही झालं कदाचित, तरी आपल्या काळात होतंय, त्यांच्या काळात नाही झालं. ह्या सामर्थ्यांच्या महामेरूमध्ये काही ठराविक लोक उभी राहिली, पण उभी झाली हे लक्षात घ्या.